देशभरामध्ये सध्या कोट्यवधी लोकांना एक फोनवर मेसेज आलेला आहे, त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आपल्याला बघायची आहे। म्हणजे एकाच वेळी लाखो मोबाईलवरती सायरन वाजलेले होते आणि त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। म्हणजेच NDMA याकडून आता आपत्कालीन संदेश यंत्रणेची चाचणी केली जात होती आणि त्यासाठी हे सायरन वाजलेले आहेत। सरकारकडून एक नवीन मोबाईल आधारित डिझास्टर अलर्ट सिस्टमची चाचणी करण्यात आली आहे। दूरसंचार विभागानं नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांच्या सोबतीनं हे मोबाईल डिझास्टर कम्युनिकेशन सिस्टम किंवा इमर्जन्सी अलर्ट सिस्टम तयार केलेलं आहे। आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये लोकांना एकाच वेळी सतर्क करणं हा या संदेशाचा मुख्य उद्देश आहे आणि त्यासाठीच जर तुमच्या मोबाईलवर देखील काही वेळापूर्वी असेच संदेश आलेले असतील तर घाबरून जाऊ नका। सरकारनं त्या संदर्भातली केलेली ही एक तरतूद आहे। जर काही आपत्कालीन परिस्थिती घडली तर त्यावेळेला संदेश देण्यासाठीचं हे नवीन यंत्रणा आहे, नवीन संदेश देणारी यंत्रणा आपण ही पाहतोय। म्हणूनच तुमच्याही मोबाईलवर कदाचित असे संदेश थोड्या वेळापूर्वी आले असतील। मला वाटतं फक्त आपला जो काही मेसेज आहे तो फोन व्हायब्रेट होतो आणि अलर्टवरती आपण जातोय आणि मला वाटतं याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं आपल्याला कुठल्या पद्धतीचं हाताळत नाही आहे मोबाईल। म्हणून मला वाटतं ही पूर्वकल्पना आणि ही छोटी मॉक ड्रिल आहे आणि मॉक ड्रिल जेव्हा होते त्यावेळेला ती पूर्वकल्पना देऊन होत नसते। ही मॉक ड्रिल ह्या उद्देशाने असतं की नागरिकांनी अशी सिच्युएशन आली की काय करायचं थोडी मानसिकता तयार झाली पाहिजे, हाताचा मागचा उद्देश। मला वाटतं जसं आपण आजपर्यंत प्रत्यक्षामध्ये मॉक ड्रिल आपण पाहायचो मॉलमध्ये वगैरे होताना, तर ही डिजिटल मॉक ड्रिल असं समजायला हरकत नाही।